चलो तर मग आज आपण सुरू करूया आपला बघता बघता 19वा दिवस आलाय. आणि मला असं वाटतंय की आपलं काय म्हणतो की कंबाईनचे ऍड यूज तोपर्यंत ऍटलीस्ट आपले 35 दिवस तर कम्प्लीट होतील. कारण आता इलेक्शन त्यानंतर मग कंबाईनच्या ऍडला तर वेळ आहे. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत जर दररोज करताय तर काय म्हणतो आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ यू. कारण कन्सिस्टन्सी मेंटेन करणं काय जोक नाही आहे, नाही का? प्रत्येकाला नाही जमत. चला तर आता पहिला आपण करूया. इकडे काय दिलं बघा की अचूक घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवते. बरोबर, म्हणजे काय दाखवतं अचूक घड्याळ सकाळचे 8 वाजलेत? हे बघा, घड्याळ दुपारचे 2 वाजले असताना तास किती अंश फिरेल? असं बघा. आता हे इकडं सकाळचे 8 वाजलेत, आणि इथं दुपारचे 2 वाजणार. म्हणजे आपल्याला एवढं काय कळतंय की की हे एकदम काय म्हणतो की परफेक्ट एकदम 180 डिग्री होते. त्यामुळे ह्याचं उत्तर 180 येते. पण जर आपल्याला असं माहित नसलं, जर काही तर वेगळं असतं तर कसं काढायचं ते पण सांगतो. समजा की 8 पासून 2 पर्यंत किती तास आहेत मोजू आपण. 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 6 तास आहेत. हा, तर मग आता कसं काढायचं सांगतो काय तुम्हाला. हे बघा, आपल्याला माहित आहे की 12 तास म्हणजे किती? 360 डिग्री. बरोबर, कारण पूर्ण आपल्याला 6 तास काढायचे. 6 तास म्हणजे एक्स. झालं, क्रॉस मल्टिप्लाय. 12x इज इक्वल टू 360 इंटू 6. x इज इक्वल टू 360 इंटू 6 आपण 12. ठीक आहे, असं. 6 1 जा 6 2 जा 2 1 जा 2 180 जा. ठीक आहे, म्हणजे ही पद्धत आहे. आता इथं डायरेक्ट बरोबर दिसत होतं म्हणून, पण दिस इज नॉट द राईट वे. माहित पाहिजे. आता हे म्हणलं की ग्रुप सीच्या मेन्सला प्रश्न आलाय. आता मला वाटतं तुम्हाला पाठच झाला असणार. हे काय करायचं, 11 - 7 करायचं आणि हे 60 - 27 करायचं. फक्त आपलं फास्ट मध्ये असलं पाहिजे. 7 8 9 10 11 हे 4 वाजून होणार. म्हणजे एक तर हे येणार, नाही तर हे येणार. आणि 60 - 27, 7 - 27 किती होते बघा? 3 33, 4 33 होते. त्यामुळे 3 नंबर उत्तर आहे. ठीक आहे. आता बघा, आता हे इथे दिले की येथे काही शब्द कृत्रिम भाषेतील भाषांतर केले आहे. आणि हा जर प्रश्न एकदम जास्त जर मोठा किंवा अवघड असता तर हे जे 1 किंवा 2 प्रश्न असे बनले असते. सिंगल प्रश्न बनलाय म्हणजे हा फास्ट मध्ये सॉल्व्ह होण्यासारखा आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर आपल्याला कॉमन शब्द कुठले दिसतात का बघायचं. बघा, आता मला काय दिसते बघा, इथं पेन आणि इथं पण पेन दिसते. त्यामुळे काय बघायचं, इथं दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्ड मध्ये अजून काय काय कॉमन आहे. तर हे बघा, SRENCH हे आहे. याचा अर्थ काय, तर पिन म्हणजे हे बघा, पिन म्हणजे हे आहे. आणि म्हणजे 9 म्हणजे हे पहिलं आलं, एवढं आपल्याला कळालं. आता आपल्याला काय काढायचं, क्लाउड 9 काढायचं आहे. आता आपल्याला क्लाउड 9, आता RESBO कुठं कुठं आहे बघा. हा, आहे बघा, एकाच इथं आहे. त्यामुळे इथनं निघाल. ठीक आहे, असं आहे. सिंपल होतं. हा. आता हे मस्त दिले. हे बघा, हे मॅक्झिमम जणांचं चुकलं असेल. कारण जेव्हा मी पहिल्यांदा सॉल्व्ह केलं माझं पण चुकलं, नंतर लक्षात आलं एक्सप्लेनेशन बघितल्यावर. हे बघा, इथं काय दिलं बघा, की देशाच्या अनेक भागांमध्ये गंभीर दुष्काळ पडला असल्याची नोंद झाली आहे. तर मग आता कृती अभ्यासक्रम म्हणजे आता आपल्याला ह्याचं कोर्स ऑफ ऍक्शन काय केलं पाहिजे हे बघा. तर तिथे काय दिले की बाधितांना तातडीने आर्थिक मदत देण्याची व्यवस्था शासनाने करावी. हा, आता जेव्हा आपण हे फर्स्ट इन्स्टन्सला वाचतो तेव्हा आपल्याला काय वाटतं, हा बरोबरच आहे की. आणि दुसरं वाचू, या सर्व भागात अन्न, पाणी आणि चारा तातडीने पाठवून लोक व जनावरे वाचवावीत. हा, दुसरं तर एकदम बरोबर आहे. आणि हे पहिलं आहे ना, तर हे पहिलं फॉल्स आहे. का फॉल्स आहे सांगतो. समजून विचार करा की इथं पूर आलाय किंवा इथं दुष्काळ पडलाय, आणि जर लोकांना जर सरकारने 2-2 हजार रुपये दिले, कोणाला आवडेल का? नाही, आवडणार नाही. साधी गोष्ट आहे, कोरोनाच्या काळामध्ये जरी सरकार जर पैसे देत असले तरी कोणाला नको होते का? कारण जेव्हा असं काही काही दुष्काळ किंवा हे पडतो तेव्हा आपल्याला पैशाची गरज नसते, आपल्याला अन्न, पाणी, नाही का, डोक्यावर छत ह्याची गरज असते. त्यामुळे हे जे पहिलं आहे हे एकदम पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळं फक्त आणि फक्त 2 फॉलो होतं. हा, फक्त 2 अनुसरून आहे. हा, हे असं रिझन आहे. चला हे आता आपण काढूया. हे बघा, स्टेटमेंट बघूया का. सम ॲनिमल्स आर बर्ड्स, सम ॲनिमल्स आर बर्ड्स, ऑल बर्ड्स आर नॉट कार्टून. हा, म्हणजे हे कुठलेही ऑल बर्ड्स आर नॉट कार्टून. म्हणजे सगळ्याच्या सगळे नाही आहेत. म्हणजे काय, कदाचित थोडे असू शकतात, पण ऑल नाही आहेत. इथं दिले. आणि अजून काय दिलंय की नो कार्टून इज ब्लू. एकही कार्टूनचा कशाशी ब्लूशी संबंध नाहीये. असं आपलं डायग्राम बनतं. हा, आता बघा की सम ॲनिमल आर आर नॉट कार्टून असं दिलंय. तर बरोबर आहे का, तर बरोबर आहे. का, हे बघा की इथं जे काय काय हे आहेत ॲनिमल, हे कार्टून नाही आहेत. पहिलं बरोबर आहे. आणि सम ॲनिमल आर ब्लू, तर ॲनिमल आणि ब्लूचा इथे संबंध दिसत नाहीये. त्यामुळे हे गेलं. त्यामुळे स्टेटमेंट पहिलं बरोबर आहे. हम्म. हा प्रश्न कुठे आलाय, हा प्रश्न आत्ताचा जो कंबाईन झाला 2023चा प्रिलिम्स, त्याला हा प्रश्न आलाय. त्यामुळे हा तसा घेतलाय. आता बघूया बघा,
की इफ एरिया ऑफ सर्कल इज एक्स आहे. ठीक आहे, आपल्याला एरिया दिले एक्स, पेरिमीटर ऑफ द करस्पॉन्डिंग सर्कल इज एक्स दिले, एक्स सेंटीमीटर आणि एक्स स्क्वेअर सेंटीमीटर. बर ठीक आहे. हा, देन व्हॉट विच ऑफ द फॉलोइंग विल बी रेडियस ऑफ द सर्कल. आपल्याला काय दिलंय की एरिया ऑफ सर्कल आणि पेरिमीटर ऑफ सर्कल दोन्ही सेम आहे. हा, म्हणजे एरिया इज इक्वल टू पेरिमीटर. एरियाचा फॉर्म्युला काय असतो, पाय आर स्क्वेअर, आणि पेरिमीटरचं काय असतं, तर 2 पाय आर, आणि हे आपल्याला इक्वल दिले. आता हे बघा, पायला पाय जाणार, आर ला इथं एक आर जाणार, इकडे एक आर जाणार, आर इज इक्वल टू 2 आलं. झालं सिम्पल. कळलं का? इम्पॉर्टंट काय माहितीये का, जरी आपल्याला माहित नसतं कसं करायचं, जे दिलेलं फक्त मांडणी करायची आणि मांडणी केल्यावर येतं. हे बघा, हे तर तोंडीच होऊन जातं. इथं काय दिलं बघा, एका दुकानदाराने 15 शर्ट 2,340 रुपयांना विकल्यास 60 रुपये त्याला तोटा झालाय. म्हणजे एवढ्या शर्टाला ह्याला विकलं त्यांनी 60 रुपये तोटा झालाय. आता आपल्याला काय दिलं बघा, तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती. समजा त्याला जर तोटा झाला नसता, जर त्याला 0 रुपये तोटा झालाय, ह्याचा अर्थ काय की त्यांनी ज्या किमतीला विकत घेतलं त्याच किमतीला विकलं, बरोबर. म्हणजे आपल्याला त्यांनी खरेदी किमतीवर विकलं असतं. म्हणजे 2340 प्लस जर आपण 60 केलं तर किती येणार, तर 2400 रुपये येणार. आणि 2400 रुपयाला काय झालं, कॉस्ट प्राइस आहे, त्यांनी शर्ट घेतली किती, 15 शर्ट घेतली, एक शर्ट कितीला असणार, डिवाइड बाय 15. बघा, 15 1 15, 15 6 90, 160 येते. 160 ही खरेदी किंमत आहे. कळालं का? जर आता हे कळालं नसलं तर मग अजून आपण काय करू शकतो सांगू का. हे बघा, आपण असं करू शकतो की 2340 ला त्यांनी 15 शर्ट विकली, तर आपण काढायचं की त्यांनी प्रत्येक शर्ट किती रुपयाला विकला. तर हे बघा, 15 1 15, आणि हे किती येते, 884 येते. 15 5 75, 15 6 15 5 75, 90, 15 90, म्हणजे 156. याचा अर्थ काय की त्यांनी 156 रुपयाला एक शर्ट विकला आणि त्याला ओव्हरऑल 60 रुपये लॉस झालाय. म्हणजे 60 डिवाइड बाय 15 केलं की आपल्याला कळणार की एकूण त्याला किती शर्टाचा लॉस झालाय, किती तर हे बघा, प्रत्येक शर्टामागे 4 रुपये लॉस झालाय. म्हणजे जर त्यांनी एक शर्ट 156 रुपयाला विकलाय आणि त्याला लॉस किती, 4 रुपयाचा झालाय, म्हणजे इथं बघा 160 रुपयाची खरेदी किंमत आली. अशा तऱ्हेने करायचं. इम्पॉर्टंट सांगतो, फक्त तुम्हाला प्रश्न कळायला पाहिजे की प्रश्नात दिलं काय आहे. दिलं काय असलं की लगेच येतं. हा हे पण येणार कंबाईनचा प्रश्न, अतिशय सोपा, अतिशय म्हणजे अतिशय सोपा. फक्त आपलं कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. बघा, द व्हॅल्यू ऑफ मशीन डिक्रीजेस ऍट रेट 5% प्रत्येक वर्षाला कमी कमी होती. व्हॅल्यू ऑफ मशीन काय होती, 16,000 रुपये होती. आता बघा, तुम्ही फक्त बघा किती फास्ट मध्ये होते. तर मग 2 वर्षानंतर काय होणार, समजा पहिल्या वर्षात त्याची व्हॅल्यू काय असणार, तर 5% कमी होणार, बरोबर. आता 10% किती आहे, 16,000चं आपण शिकलो आता इतके दिवस, 1600 रुपये झालं, बरोबर, उजवीकडनं. आता 5% काय असणार, 800 असणार. ठीक आहे, म्हणजे यातनं 800 मायनस करूया. 800 मायनस झालं काय येणार, 1000, हे 15,200 येणार. आता काय करायचं आपण, तर 15,200 रुपये पहिल्या वर्षाला झालं, बरोबर. आता दुसऱ्या वर्षाला अजून 5% घसरण होणार. आता 15,200, बरोबर. तर 15,200चं 10% काय येणार, बघा 1500, 1520, आणि 5% हे जर निम्म म्हणजे 760, बरोबर, डिवाइड बाय 2 केलं. आणि आता आपण बघा, यातनं आपण 760 मायनस करायचं. 0 गेलं, इथं 4 गेलं, इथं 148,144, हे बघा. ठीक आहे, असं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा 16,000 मधनं 5% मायनस केलं, 800 मायनस केलं. त्यानंतर आपलं एकूण आलं 15,200, त्यातनं परत 5% मायनस केलं. ठीक, एकदम असं सोपं आहे, अवघड नाही अजिबात. कम्प्लीट द सिरीज. जेव्हा सिरीजच्या मिडलला येतं ना, तेव्हा अवघडून जातं. पण आता बघूया, बघा आपल्याला त्यामुळे पहिलं वालं बघायचं नाही, पुढचं बघायचं. बघा, BCD4, 5 6, इथं काय कळतंय बघा, 4 5 6, म्हणजे हे ना पुढे पुढे चाललंय. बघा, इथं 2 आहे तर इथं 3 आला असणार, आणि 3 कुठे येणार, तर बघा एक 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 अक्षर पुढे चाललंय, म्हणजे इथं C आणि 3 आलं असणार. इथं कुठलं, इथं दिसतंय बघा, तर हे आणि हे दोन मध्ये कॉम्पिटिशन आहे. आता त्या दोन्हीत काय बघायचं की ऑप्शन नंबर थर्ड ला काय दिले, B2 दिले, पण इथं वरती काय दिसतंय की अख्ख्या सिरीज मध्ये कुठल्या तर एकाच अक्षराला नंबर असणार, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ठीक आहे, आपल्याला हे बघा, स्टडी द हे का घेतले सांगतो, हे बार ग्राफ का घेतले, ह्याच्या अगोदर आपण घेत नव्हतो, पण ना जर तुम्ही बघितलं असेल तर कंबाईनच्या मेन्स मध्ये प्रॉपर तिथे दिले की डेटा इंटरप्रिटेशन असणार आहे. याचा अर्थ काय, तर हा आपल्या सिलेबसचा भाग आहे, सिलेबसचा भाग आहे म्हणजे आपल्याला तो केलाच पाहिजे. आता काय दिलं बघा की
सगळ्यात एक्स आणि वाय कंपनीमध्ये आपलं निर्यात कुठल्या वर्षाला सगळ्यात कमी होती, बरोबर, मिनिमम होती. एक्स आणि वाय म्हणजे काय, ब्लू आणि ग्रीन मध्ये सगळ्यात कमी कधी होती, हे बघा, ब्लू आणि ग्रीन, हा हा. इकडे तर सगळ्यात जास्त आहे, म्हणजे हे नसणार. इथं पण सगळ्यात जास्त आहे, सॉरी सॉरी, ब्लू आणि ग्रीन, हे बघा, इथं इथं किती आहे? 10 आहे. हे बघा, इकडे पण किती? 10 आहे. आणि हे बघा, इकडे किती? इथं 5 आहे, बरोबर. म्हणजे फक्त एकच लाईन आहे, म्हणजे सगळ्यात कमी इथं, म्हणून 1996 बघून कळतं. व्हॉट इज डिफरन्स इन एक्सपोर्ट फॉर कंपनी एक्स इन 1994? कंपनी एक्स 1994 ला किती? बघा, 94. कंपनी एक्स म्हणजे ब्लू किती? 60. आणि आणि कंपनी वाय 1986, कंपनी वाय 1986 इकडे आलं, आणि कंपनी वाय म्हणजे ग्रीन, ते पण किती? 60 आहे. म्हणजे 60 - 60 म्हणजे ओव्हरऑल किती? शून्य. शून्य. आता बघा, आता काय दिलं बघा, 1996 मधील कंपनी वाय ची 1998 मध्ये कंपनी झेड ला किती टक्के निर्यात झाली? हा, आता 1996 मध्ये कंपनी वाय किती आहे बघू आपण. 1996 कंपनी वाय 60 आहे. म्हणजे 60 हे किती टक्के झालंय? आता खाली काय ना, कंपनी झेड येणार 1998 मध्ये. 1998 मध्ये हे बघा, इथं एक आहे 1998, आणि कंपनी झेड म्हणजे लाल किती आहे? 80. 60 डिवाइड बाय 80 इंटू 100 आपला असं येते. इथे येते 3 आणि 4, 3/4 इंटू म्हणजे 3/4 म्हणजे 75%. ठीक आहे, असं आहे. सोपं आहे. हा, आता हे घेतले, हे काय घेतले, हे ना, ह्याला होता डेटा सफिशियन्सी प्रश्न. इथं ना आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा नसतो, आपल्याला फक्त बघायचं असते की कुठले कुठले स्टेटमेंट गरजेचे आहेत. जो आता कंबाईनचं ग्रुप बी चं मेन्स झालं, तर मेन्स मध्ये असे प्रश्न आलेले. डेटा सफिशियन्सीला फक्त आणि फक्त तुमचा कन्सेप्ट माहित पाहिजे. जर तुमचा कन्सेप्ट नीट असला तर तुमचं उत्तर येतं, आणि असं आहे. आणि जर तुमचा कन्सेप्ट नीट नसला तर उत्तर येणार नाही, फास्ट मध्ये येणारच नाही. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, काय दिले बघा, खाली आहे बघा, ट्रेनचा वेग आपल्याला काढायचा आहे. तर ट्रेनचा वेग काढायचा आहे म्हणजे आपल्याला स्पीड काढायची आहे. मग इथं लिहायचं स्पीड इज इक्वल टू काय, तर डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे काय, एक तर आपल्या ट्रेनचं आपल्याला लांबी किती आहे की माहित पाहिजे, आणि ट्रेन किती वेळात एका खांबाला किती वेळात जातं, किंवा दुसऱ्या ट्रेनला किती वेळात जातं माहित पाहिजे. हा, आता लांबी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, की ट्रेनची लांबी म्हणजे हा तर कंपल्सरी येणार, म्हणजे जिथे जिथे 3 आहे ते येणार, म्हणजे पहिलं ऑप्शन तर जाणार. हा, ठीक आहे. आता बघा, ट्रेन 18 सेकंदात सिग्नलचा खांब ओलांडते. आता आपल्याला जर 18 सेकंदात ओलांडण्याला टाइम कळाला, आणि तर डिस्टन्स म्हणजे जर 1 आणि 3 जर घेतलं ना, तर आपलं उत्तर निघणार का? निघणार. ठीक आहे, म्हणजे 1 आणि 3, पण लगेच टिक नाही करायचं. आता पुढचं बघू. आता आपण 2 आणि 3 बघू. हे बघा, ट्रेन 36 सेकंदात समान लांबीचं प्लॅटफॉर्म पार करते. म्हणजे काय आपल्याला दिले, म्हणजे आपल्याला ज्या आपलं जे स्टेटमेंट 2 आहे, तर ह्याच्यावरनं काय कळतंय, स्टेटमेंट 2 वरनं कळतं की स्टेटमेंट 2 आणि 3 नी पण आपलं उत्तर निघतंय. हा, 2 आणि 3 म्हणजे काय, की स्टेटमेंट 3 तर येणारच, आणि त्यामध्ये एक तर स्टेटमेंट 1 चालेल किंवा 2 चालेल. मग अशा तऱ्हेने हे उत्तर आहे. डेटा सफिशियन्सी या म्हणतात त्या क्वेश्चन्सला, आणि गरजेचे आहेत खूप. चला आता बघू आपण. याला 2 गाड्या एका दिशेने अनुक्रमे 40 किलोमीटर आणि 20 किलोमीटर या ह्याने जातात. म्हणजे ही आता 40 ने चालली आहे, आणि ही किती चालली आहे? 20 ने चालली आहे. ठीक आहे. हे बघा, वेगवान ट्रेन स्लो ट्रेन मध्ये बसलेल्या माणसाला 5 सेकंदात पूर्णपणे पास करते. आता म्हणजे टाइम इज इक्वल टू 5 सेकंद आहे, एवढं दिले. आता आपल्याला काय, जलद ट्रेनची लांबी काढायची आहे. झालं, सिंपल आहे. हे बघा, डिस्टन्स फॉर्म्युला काय असते, डिस्टन्स काढायचा आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आता स्पीड आपल्याला माहित आहे. हे बघा, की फास्ट ट्रेन स्लो ट्रेनला हे करते, म्हणजे आपण एक समान दिशेत चाललंय, म्हणजे आपण मायनस करतो. म्हणजे 40 - 20 किती? 20. फक्त काय, 20 इंटू 5/18 येणार, बरोबर. काय येणार 5/18? कारण हे किलोमीटर पर आवर आहे. आणि इंटू आता टाइम, टाइम किती, तर किती वेळात देते? 5 सेकंदात देते, म्हणून इंटू 5 केलं. हा, झालं. आता आपल्याला हे फक्त सॉल्व्ह करायचं. हे 10 येणार, हे 9 येणार, आणि हे आपण करू. 5 5 25, 250 अपॉन 9. 250 अपॉन 9. आता 250 अपॉन 9. आता घालू. 9 1 जा 9 1 9, 9 2 जा 18. 18 म्हणजे 7 झालं. 9 9 1 जा 9, 9 2 जा 18, 70. 7 9 जा 63. बरोबर आहे. म्हणजे 7 राहिलं, 7/9. 7/9. ठीक आहे. असं आहे ते. 27 7/9 असं आलं उत्तर. कळालं ना कसं? हे बघा, 250 डिवाइड बाय 9 केला आपण. हे बघा, 9 2 जा 18. 18 18 - 25 किती? 7 राहिलं, म्हणजे 70 झालं. 70 कधी? तर 9 7 जा 63. हा,
तर मग 9 7 63 म्हणजे 27 झालं. हा, आता 63 आलं आणि आपलं होतं 70, म्हणजे राहिलं किती? तर 7 राहिलं आणि 7 हे 9 पेक्षा लहान आहे म्हणून आपण फ्रॅक्शन करून टाकलं. 27 7/9. ठीक, असं. अ बॅट्समन स्कोर्ड 110 रन काढले, हा, विच इन्क्लुडेड 3 बाउंड्रीज आणि 8 सिक्स. 110 काढले, त्यात 3 बाउंड्री होते, 8 षटकार होते. हा, तर मग व्हॉट पर्सेंट ऑफ हिज टोटल स्कोर डिड ही मेक बाय रनिंग बिटवीन विकेट्स? पळून किती धावा काढल्या बघा. आता बाउंड्रीज किती? 3 मारल्या, म्हणजे एकूण किती? तर 4 इंटू 3 मारले म्हणजे 12 रन बाउंड्रीचे काढल्या. षटकार 8 काढले, म्हणजे 6 इंटू 8, 6 8 किती? 48. 48 आणि 12 किती? तर 60 आलं. आता म्हणजे एकूण 60 रनात त्यांनी आपल्या षटकारांनी चौकारने काढले. वाईट बॉल त्यांनी काय झाले नाहीत. म्हणजे आपण म्हणजे एकूण त्यांनी किती पळून किती रन काढले? 110 मायनस 60 म्हणजे किती? 50 रन काढले, बरोबर. म्हणजे 50 अपॉन 110 इंटू 100 हेच काढायचं आपल्याला, बरं. किती पर्सेंट काढले म्हणजे गेलं. हा, आता बघा, मी तुम्हाला म्हणलं हे काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला. काय मागच्या कालच्याच व्हिडिओमध्ये म्हणलं बघा, की 1/11चा आपल्याला रेशो माहिती आहे काय असतं? 9.09 असतं. आणि आता इंटू 5 आहे म्हणजे किती? 45.45 किंवा 45 5/11. ठीक आहे, असं उत्तर येते. खूप मस्त आहे, हा पण प्रश्न मस्त आहे. बघा बघा, जर एखादी व्यक्ती 10 किलोमीटर प्रति तास ऐवजी 14 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत असेल, म्हणजे काय केलंय त्यांनी? त्याचा वेग वाढवलाय. किती वेग वाढवलाय? 4 किलोमीटर वाढवलाय पर तासाने. हा, तर त्याने 20 किलोमीटर अधिक चालला. साधी गोष्ट आहे बघा. जर तो 1 तास चालला असता तर तो 4 किलोमीटर जादा चालला असता. 2 तास चालला असता तर 8 किलोमीटर जादा चालला असता. तो किती तास काय म्हणतो, तो किती किलोमीटर जादा चाललाय? 20, म्हणजे किती? तो 5 तास जादा चाललाय, बरोबर. कारण 4 5 जा 20. आता तो 5 तास म्हणजे आपलं 5 तास चाललाय म्हणून त्याला 20 किलोमीटर जादा चाललाय. तर त्याने एकूण प्रवास केलेले अंतर किती? बघा, हे टाइम मिळालं. टाइम एकूण 5 तास चाललाय. हा, तर आणि त्या प्रवासाची काय म्हणतो, की त्याची नॉर्मल स्पीड किती आहे? 10 आहे. आणि मग झालं. आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. स्पीड इंटू टाइम. स्पीड किती? 10, वेळ किती? 5 तास, म्हणजे इंटू 50. 5 इंटू 50. ठीक. असं आहे. चला. बघा आता हे जर तर खूप सोपं आहे. काय नाही, आपलं डिफरन्स डबल डिफरन्स काढायचं आहे. बघा, डिफरन्स काढला. -4 -3 -4 -3 -4 आणि आता किती? -3 असणार म्हणजे 39. ठीक आहे, सोपं होतं. हे बघा, वर्गात सौरव पहिल्यापासून किती? 274वा रँक आहे आणि शेवटीपासून किती? 367. एकूण विद्यार्थी किती आहेत? तर आपल्याला माहित आहे, एखाद्या जरी व्यक्तीचं आपल्याला माहित असलं तर काय, की हा पुढून रँक प्लस मागून रँक -1 आपल्या टोटल व्यक्ती कळतात. झालं, म्हणजे किती बघा, म्हणजे 274 प्लस 366, बरोबर. एक मायनस केला आपण. 0 7 to the 14 640. ठीक आहे, त्यामुळे असं तऱ्हेने आपलं 640 उत्तर आले. एक मिनिट, 640 देते ना, कॅल्शियम मुक्त नाही तर उगाचच 367 274 प्लस 366, बरोबर 640 उत्तर असं येते. ठीक आहे. हा, बघा आता, बघा, पी अँड क्यू आर सिस्टर्स. बरं, ठीक आहे. पी अँड क्यू आर सिस्टर्स म्हणजे आपण काय लिहिलं? पी लिहिलं, क्यू लिहिलं, सिस्टर्स लिहिलं. आर अँड एस आर ब्रदर. ठीक आहे, आर आणि एस आर ब्रदर्स. अजून काय? पी पीज डॉटर इज आर सिस्टर. हे का, पी ची जी डॉटर आहे, हा, पी ची जी मुलगी आहे ती कोण आहे? ती आर ची बहीण आहे. पीज डॉटर, हे हे, हा, बरोबर, ही आहे, ही आर ची बहीण आहे. म्हणजे काय असणार? म्हणजे ऑफकोर्स कोणतं थर्ड वन आहे जो आर ची बहीण आहे. आता काय दिलं? व्हॉट इज क्यूज रिलेशन टू एस? क्यू हा एसचं काय आहे? तर साधी गोष्ट आहे. बघा ना, की आपल्याला हे माहिती आहे की आर आणि एस हे कोणाचे मुलं आहेत? 100% पी ची मुलं आहेत. हा, कारण हे जी बहीण आहे. मग क्यू कोण असणार? तर हे जी आंट असणार, बरोबर, काकी असणार. झालं, टी ड्राईव्ह काढलं की येतं. आणि हे जर आपण एकदम सोपं आहे. बघा, काय आहे इथं? बॉक्स आहे आणि एक्स इथं नाही, एक्स नाही, एक्स नाही, एक्स नाही, निघलं. ठीक आहे, चलो, अशा तऱ्हेने आजचं पण झालं. चलो, जर तुम्हाला कुठल्या टॉपिकचा डिमांड असला
तर मग फक्त कमेंटमध्ये सांगा. आणि का सांगा म्हणतोय, कारण तसं पण बघा की आता ही सिरीज काही कोणाचं एवढं बघत नाहीये. त्यामुळे आपण पर्सनलाइज आपण घेऊ. जर समजा तुम्हाला कुठल्या एका टॉपिकचं खूप जास्त कंटाळा आला असेल किंवा जमत नाहीये, तर आपण त्याच्यावर अख्खं एक पीडीएफ घेऊन टाकू. ठीक आहे? काय हरकत नाही. चलो, ऑल द बेस्ट.